नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनावरती नक्की क्लिक करा, कारण तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला तर शेतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे आणि नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना ह्याबद्दल शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, सध्या राज्यातील लाखो शेतकरी एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का आणि ऑटो हप्ता पेंडिंग का आहे, ऑटो हप्ता आणि नवा हप्ता एकत्र येणार का, पीएम किसान 22वा हप्ता कधी जमा होणार, निधी वाटणार का. मित्रांनो, या सगळ्या प्रश्नाची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आतापर्यंत किती हप्ते मिळाले मित्रांनो, तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंतचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आतापर्यंत जमा झालेले आहेत आणि आता शेतकरी नमो शेतकऱ्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. योजना बंद झाली आहे का, तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट सांगतो. नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही. पीएम किसान योजना सुद्धा चालूच आहे, बंद झालेली नाही. दोन्ही योजना सुरू आहेत, फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाला थोडा विलंब होत आहे. नमो शेतकरी आठवा हप्ता मोठा अपडेट काय आहे, तर मित्रांनो, आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजना या योजनेचा आठवा हप्ता म्हणजे 1850 कोटी रुपयांचा निधी ह्यासाठी मंजूर झालेला आहे. राज्य सरकारकडून RFT रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर साईन करण्यात आलेला आहे. याचा अर्थ लवकरच आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना हा आठवा हप्ता मिळणार आहे, तर कृषी विभागाच्या माध्यमातून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 90,41,241 पात्र शेतकरी आहेत. याचबरोबर 5 लाख ते 6 लाख शेतकरी अपात्र ठरण्यात आले आहेत. अपात्र होण्याची कारणे बोगस लाभार्थी आणि एका कुटुंबात 2 लाभार्थी, आधार सीडिंग नाही, लँड सीडिंग नाही, KYC पूर्ण नाही, फार्मर ID नाही. त्यामुळे हप्ता येण्याची शक्यता, म्हणजे हे 4 अटी जर तुमच्या पूर्ण नाहीत तर तुम्हाला हप्ता येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हवा असेल तर ही चार गोष्टी ज्या आहेत, ते 4 पात्रता आहेत ते पूर्ण असणे गरजेचे आहेत. पहिलं म्हणजे आधार सीडिंग असणं गरजेचं आहे, लँड सीडिंग असणं गरजेचं आहे, KYC पूर्ण असणे आवश्यक आहे, फार्मर ID असणे आवश्यक आहे. यापैकी जर एकही जरी गोष्ट अपूर्ण असेल तर आठवा हप्ता मिळणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि आठवा हप्ता आणि नवा हप्ता एकत्र येणार का, तर मित्रांनो, बरेच शेतकरी विचारत आहेत की आठवा हप्ता उशिरा आहे, तर 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार का, तर सध्या तशी अधिकृत घोषणा नाही, पण शक्यता नक्कीच आहे की एकत्र येऊ शकतात, कारण 9व्या हप्त्याचा कालावधीही सुरू झालेला आहे. नमो शेतकरी 8वा हप्ता कधी जमा होणार मित्रांनो, तर उपलब्ध माहितीनुसार 8 ते 9 फेब्रुवारी दरम्यान नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. हा हप्ता फक्त 2,000 रुपयाचाच असणार आहे का, तर सध्या निधी वाढीबाबत कुठलीही अपडेट नाही. पीएम किसान 22वा हप्ता अपडेट मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळतो. सध्या केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण अंदाजानुसार 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पैसे येऊ शकतात. पीएम किसान 22वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार. पीएम किसानचा 22वा हप्ता सुद्धा यात जमा होणार. एक 2 दिवस पुढे मागे होऊ शकतात, पण दोन्ही हप्ते कन्फर्म येणार आहेत. शेवटचा शब्द मित्रांनो, हा छोटासा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करायला विसरू नका. आणि एक साईडला हाईप म्हणून एक ऑप्शन आहे, तर हाईप करायला देखील आपल्या चॅनलला विसरू नका.